त्यातील पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. जसं की दिव्यांग बंधू भगिनी आणि त्यासोबतच विधवा आणि आजारी पेशंट आणि त्यासोबतच जे विधवा महिला यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. तर तुमच्या मनामधले जेवढे काही डाऊट होते की पेन्शन रिलेटेड आहे, संजय गांधी निराधार किंवा इंदिरा गांधी निराधार हे पेन्शन रिलेटेड तुमच्या मनामध्ये भरपूर डाऊट होते. तर पूर्ण डाऊट आपण ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. त्याच्यामध्ये मार्चची पेन्शन असो, एप्रिलची असो आणि मेची ते काय काय आहे, त्याची काय सध्या प्रोसिजर आहे त्याच्या रिलेटेड सर्व एक खूप अपडेट मी इथं जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला पूर्ण त्याचे ॲनालिसिस करून मी तुम्हाला पूर्ण या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं शेअर करणार आहे. तर फायनली सगळी आपल्याकडे अपडेट आलेले आहे. तर त्याच्यासमोर आपल्याकडे ह्या ठिकाणी 4 मुद्दे महत्त्वाचे भेटलेले आहेत आणि ते 4 मुद्द्यामध्ये पूर्ण तुमचे जे क्वेश्चन होते त्या 4 मुद्द्या रिलेटेडच होते. तर ते पूर्ण क्वेश्चन आहेत ती ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ह्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आतापर्यंत तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत जे आपल्या जवळचे आसपासचे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच चॅनेलची लिंक या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता. कारण ह्याच्या थ्रू त्यांना पण इन्फॉर्मेशन भेटेल, ते पण थोडं अपडेट राहतील. या चॅनेलवरती आपण महाराष्ट्रामधील जे काही स्कीम येतात नवीन ते सगळ्या स्कीम आपण ह्या ठिकाणी कव्हर करत असतो. त्यामध्ये दिव्यांगाच्या असो किंवा शेतकऱ्यांच्या असो हर एक महाराष्ट्रामध्ये जे अपडेट येते ते पहिल्यांदा आपण ट्राय करत असतो की आपल्या चॅनलवरती त्याच्या रिलेटेड लवकरात लवकर अपडेट येईल. तर नक्कीच तुमच्या आसपासचे जे ज्यांना महाराष्ट्रामधला एक स्कीम वगैरे माहिती घेऊन याची खूप गरज असते आणि ज्यांना लाभ घ्यायचा असतो तर त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि हा जो व्हिडिओ आहे लास्टपासून नक्कीच पहा, कारण ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. खास करी हे जो व्हिडिओ आहे दिव्यांग बंधू भगिनींसाठी होणार आहे, जे पेन्शनधारक आहेत, जे संजय गांधी निराधार या इंदिरा गांधी पेन्शन लाभ घेतात, तसंच श्रावण बाळ पेन्शन जे घेतात तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. थोडासा व्हिडिओची जी लेंथ आहे थोडी वाढू शकते, थोडी लेंथ ह्याची मोठी होऊ शकते. तर कारण मी तुम्हाला पुढे सांगतो की त्याचे कारण काय आहेत. तर चला जो आपला ऑफिशियल मेन पेज आहे त्या मेन पेजवरती या ठिकाणी जाऊया. आणि हे पूर्ण आपलं डिस्कशन पेज राहतं. ह्याच्यामध्ये जे काही सध्या अपडेट वगैरे आहेत ह्या ठिकाणी मी नोट डाऊन करत असतो आणि तुमच्यासोबत ह्या ठिकाणी डिस्कस करत असतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की जे मी काल बोललो होतो की तुम्हाला पूर्ण अपडेट मी घेऊन आलो आहे आणि खूप आपल्या जवळच्या आसपासचे लोक आहेत त्यांनी आपल्याला खूप ऑफिशियल लोक आहेत त्यांनी सर्वांनी आपल्याला ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रॉपर आणि लिगली जे आहे जेन्युइन ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्यामुळेच हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण लास्टपासून नक्कीच पहा, कारण हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. कारण ह्याच्यामध्ये पूर्ण जे टॉपिक आहेत आपण एकदाच कव्हर करतो. कारण माझ्याकडे पण तेवढा म्हणजे दिवसभर मी पण एक म्हणजे दिवसभर माझा खूप जास्त शेड्यूल बिझी असतो, खूप टाईट शेड्यूल असतो दिवसभर. त्याच्यामुळे मी दिवसभर तर काही व्हिडिओ नाही टाकू शकत. त्यामुळं तेवढं काम करून आल्यानंतर पण मी तुम्हा सर्वांसाठी अपडेट ह्या ठिकाणी घेऊन येत असतो. आणि त्यासोबतच मग हा व्हिडिओ आहे डेली, तुम्हाला माहितीच असेल डेली आपल्याला आपला जो व्हिडिओ आहे सकाळी 7 वाजता 8 वाजता 7 किंवा 8च्या ह्या दरम्यान तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच भेटत असतो. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला जोडून राहा, कारण तुम्हाला इन्फॉर्मेशन सतत ह्या चॅनलवरती चांगली आणि लिगली आणि एकदम डीपमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे इम्पॉर्टंट मी हे बोलत आहे की तुम्हाला प्रॉपर आणि लिगली इन्फॉर्मेशन आणि खूप डीपमध्ये हर बारकाई आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर करत असतो, आपल्या चॅनलवरती शेअर करत असतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताच भरपूर जणांच्या अशा कमेंट आहेत की सर आम्हाला पेन्शन नाही आली, मी ह्या जिल्ह्यामधून बिलॉंग करतो, मी इथून आहे, पण सर मला पेन्शन नाही आली, काय प्रॉब्लेम आहे, माझे पूर्ण ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स पण मी क्लिअर केलेले आहेत. तर ह्या सर्वांचं अपडेट मी ऑनलाईन हे तुम्हाला इथं पण तुम्ही पाहू शकता. मी त्याचं ऑलरेडी मी तुम्हाला ह्याचा रिप्लाय दिलेलाच आहे, पण आणखीन तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे हर प्रत्येकाला मी आणखीन ट्राय तर करत असतो. मी जेवढ्या जणाला रिप्लाय ह्या ठिकाणी करणं होईल तेवढ्याला मी रिप्लाय आपल्या चॅनलवरती करत असतोच, जेव्हा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट वगैरे करता. पण त्यासोबतच त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. जे आपल्या सध्या चॅनलशी जुळलेले आहेत तर त्यांना हा लगेचच्या लगेच ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन भेटते. पण जे आपल्या चॅनलशी जुळलेले नाही तर त्यांना व्हिडिओ थ्रू अपडेट कळून जाते आणि त्यांना पण इझी होऊन जाते पुढची इन्फॉर्मेशन भेटण्यासाठी. तर त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण नक्कीच तुम्ही शेअर करा, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना पण जे प्रॉब्लेम आहे या ठिकाणी
ठिकाणी नक्कीच तुम्हाला त्यांना पण ह्याच्या थ्रू मदत होऊन जाईल. तर हे जे पूर्ण कमेंट ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ते मी खास करून ह्याच्यासाठी तुम्हाला दाखवत आहे की ह्याच्या रिलेटेड खूप ह्या ठिकाणी कमेंट आहे की सर पेन्शन रिलेटेड, तर खूप ह्या ठिकाणी कमेंट आलेले आहेत. तर हे सगळे तुमचे डाऊट आहेत, हे पूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्ही आता कमेंट आपण बघायला गेला तर खूप जास्त कमेंट आहेत. तर जो मेन टॉपिक आहे आपला, जो मेन पेज आहे त्याच्यावरती आपण वळूया. तर चला आपण जाऊया. मी इथे नॉर्मली की पेजवरती जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत, तर मी या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जो एक एक मुद्दे मी तुमच्यासमोर या ठिकाणी घेऊन येत आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आपण प्रॉपर या ठिकाणी बघणार आहोत. तर सगळ्यात फर्स्ट ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, जो ह्या ठिकाणी आपला 12 तारखेला ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे. 12/5/2026 ह्या ठिकाणी भरपूर जणांच्या अकाउंट ह्या ठिकाणी पेन्शन पडलेली आहे, पेन्शन त्यांना आलेली आहे. तर हे सगळ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे, हा जे पेन्शन आहे, ही पेन्शन ही जी पेन्शन आहे कधीची पेन्शन पडलेली आहे, असं खूप जणांच्या मनामध्ये हा डाऊट असेलच. तर मी हे तुम्हाला सांगू इच्छितो, हे पेन्शन जी आहे, हे पेन्शन जे तुम्ही समजू शकता, ह्याच्यामध्ये अमाऊंट किती होतं. काही जणांना ह्या ठिकाणी, काही लाभार्थ्यांना तुम्हाला सांगतो, ह्या ठिकाणी काही लाभार्थ्यांना 2,500 रुपये आलेले आहेत आणि काही लाभार्थ्यांना ह्या ठिकाणी 5,000 5,000 त्यांच्या अकाउंटवरती पडलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो, की 2 पेन्शन आहेत हे कशा कशाच्या आणि कुणाच्या आलेल्या आहेत. तर प्रथमतः तुम्हाला इथं सांगू इच्छितो, हे जे आहे मार्चची पेमेंट आहे. तुम्ही कन्फ्यूज नका हो, तुम्हाला इकडून थोडं कन्फ्यूज होत असेल, पण हे पूर्ण तुम्हाला सांगू इच्छितो, हे जे आहे मार्चची पेन्शन आहे. मार्च महिन्याची पेन्शन तुम्हाला हे तुमच्या अकाउंटवरती टाकलेली आहे आणि हे पण कुणाला टाकली आहे ते पण तुम्हाला सांगतो. ज्यांनी तहसीलमध्ये जे आपले डॉक्युमेंट आहेत, केवायसी वगैरे आपण बोललो होतो पाठीमागं, तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलं की तुम्हाला केवायसी करणं या ठिकाणी मॅन्डेटरी आहे आणि आपले जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला तहसीलमध्ये नेऊन द्यायचे आहेत. तर हा ज्यांनी दिलेले आहेत, तर त्यांचे ह्या ठिकाणी त्यांना हे 2,500 ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्या अकाउंटवरती 2,500 आलेले आहेत. आणि आता राहिला प्रश्न 5,000चा. तर हे 5,000 कुणाचे आहेत, कुणाला आलेले आहेत? हे 5,000 जे आलेले आहेत ते तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यांनी मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी तहसीलमध्ये जाऊन अपडेट दिलेला आहे, तहसीलमध्ये आपले डॉक्युमेंट्स वगैरे जमा केले, तर त्यांना ह्या ठिकाणी लगेचच्या लगेच जेवढं त्यांनी लवकर जमा केलेलं त्यांना ह्या ठिकाणी 2,500 आलेले आहेत. पण त्यांनी उशीर झाला त्यांना की मार्च आणि त्यांना एप्रिलचे पण पेन्शन ह्या ठिकाणी आलेली नाही आहे. तर ज्यांना थोडं तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स देण्याचा वगैरे ह्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला, त्यांनी थोडं उशिरा तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स दिले, त्यामुळे त्यांचं दोन महिन्याचं पेन्शन पण ह्या ठिकाणी त्यांना एकदाच आलेलं आहे. वन टाईमच ह्या ठिकाणी 5,000 त्यांना अकाउंटवरती आलेलं आहे. आणि त्यामुळे हे पण सांगू शकतो, आणि एप्रिलमध्ये, मार्चमध्ये त्यांनी डॉक्युमेंट्स दिल्यानंतर एप्रिलमध्ये त्यांना पेन्शन अकाउंटवरती पडलेली आहे. मी पण भरपूर जणांशी तो बोलणं पण झालेलं आहे. ऑलरेडी तुम्ही व्हिडिओ पण ह्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती पाहू शकता. तर मार्चमध्ये त्यांनी एंडिंगला जेव्हा डॉक्युमेंट्स दिले, तर त्यांना पेन्शन त्यांच्या अकाउंटमध्ये एप्रिलची आलेली आहे. त्यामुळे त्यांना 2,500 आलेली आहे. आणि ज्यांनी मार्चच्या एंडिंगमध्ये डॉक्युमेंट्स नाही दिलेले, त्याच्यानंतर दिले, तर त्यांना मग 5,000 हे जे अमाऊंट आहे ह्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवर आलेला आहे. कारण दोन्ही महिन्याची ह्या ठिकाणी पेन्शन तुमच्या अकाउंटवरती आलेली आहे. हे दोन्ही पण महिन्याची पेन्शन तुमच्या ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याची जी पेन्शन आहे तुमच्या अकाउंटवरती आलेली आहे. आणि आता आता नवीन एक अपडेट आलेली आहे पेन्शनची, जे की आज आपल्या अकाउंटवर ह्यावर पडण्याची पूर्ण शक्यता आहे, आज किंवा उद्या. तर 100% तर आजच आपण ह्या ठिकाणी ग्राह्य धरू की आजच पडू शकते अकाउंटवरती, कारण त्याच्यावरती वेबसाईटवर काय काय अपडेट आलेले आहे ते पण ह्या ठिकाणी दाखवतो. आता हे तर तुम्हाला प्रॉपर समजलं असेल की हे पेन्शन आहे कधीची आहे आणि केव्हा आलेली आहे आणि कशाबद्दलची आहे आणि कुणाकुणाची आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये हे पण ज्यांनी दिव्यांग सक्षमीकरण ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी पण ह्या ठिकाणी आलेले आहे. ह्यांची पण लिस्ट वगैरे हे आहे, व्हेरीफाय होते. 2-3 ठिकाणी व्हेरीफाय होते तुमचं. त्याच्या 2-3 स्टेप असतात, ते व्हेरीफाय होतात. तर त्याच्या स्टेप आहे ते तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच डिस्कस करेन की ते स्टेप काय काय असतात. ते आणखीन आपण व्हिडिओ ते डिस्कस केलं तर आणखी खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो, कारण ऑलरेडी आपल्याकडे या ठिकाणी 2-3 इम्पॉर्टंट टॉपिक आपल्यासमोर राहणार आहेत. तर आता हे आपला पहिला टॉपिक संपला. आता ह्याच्यानंतर तुम्ही हे तुमच्या मनामध्ये डाऊट आहे, हे करून पण तुम्ही, तर हे करून पण काही जणांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेली नाही, जो की आपला मुद्दा 2 आहे. तर कुणाला नाही आलेली ह्या ठिकाणी तुम्हाला आता सांगतो.
तर बाकी आता एवढं करून पण काही जणांच्या मला हे सगळं झालं, पेन्शन आली होती, त्यांनी थँक्स वगैरे पण मला खूप त्यांचे तुम्ही कमेंटमध्ये पाहू शकता आपल्या, की ज्यांना ज्यांना पेन्शन वगैरे आलेली आहे तर त्यांनी आपल्या थँक्स वगैरे खूप कमेंटमध्ये टाकलेलं आहे. तर त्यांचं भारी वाटलं मला ते सगळं पाहून. तर ऑलरेडी त्यांच्या रिलेटेड तर ठीक आहे, त्यांना पेन्शन वगैरे आली आणि आपल्याला स्पेशली त्यांनी स्क्रीनशॉट वगैरे पण पाठवलेले आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये पण आपण दाखवलेले आहेत, की ज्या कोणाला 5,000 आले, कोणाला 2,500 आले, ते पण आपण ऑलरेडी शेअर केलेलं आहे. तर मग आता हे जो पुढचं आहे, ज्यांना 12 तारखेला पेन्शन नाही आलेली, तर त्यांचा काय मुद्दा आहे ह्या ठिकाणी मी तुम्हाला परत सांगतो. 12 तारखेचा ज्यांना 12 तारखेला पेन्शन नाही आलेली त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत, मी हे आता ह्या ठिकाणी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपले तुकाराम मुंडे सर आले होते, त्यांनी सध्या खूप तहसील येऊन जे आले होते आणि त्यानंतर आता ते दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये गेले, पण त्यांनी खूप ह्या ठिकाणी स्ट्रिक्ट केलेलं आहे. त्यामुळे तहसीलमध्ये पूर्ण ह्याचा फॉलोअप त्यांनी तहसीलमधून वगैरे घेत होते. आणि तुम्हाला माहिती असेल की पेन्शनचं पूर्ण काम आहे तहसील आणि कलेक्टर ऑफिसमधून हे सगळं फॉलोअप होते. त्याचं पूर्ण लक्ष ह्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस आणि ह्या ठिकाणी जो आपला तहसील आहे तहसीलमधून ह्याची डिटेल्स केली जाते. तर ह्याच्यामध्ये तहसीलमध्ये त्यांना अपडेट वगैरे करण्याची डेट्स वगैरे दिली होती, अपडेट वगैरे त्यांना करायचं होतं. तर काही काही जे स्टाफ आहे त्यांनी प्रॉपर ह्या ठिकाणी त्यांचे डिटेल्स टाकलेले नाही आहेत. गडबडीमध्ये ते फास्ट डिटेल्स वगैरे टाकतात. त्यांना फॉर्म वगैरे अप्लाय करण्यासाठी काही ह्या ठिकाणी भरपूर जणांचं रजिस्ट्रेशन असतं, तर त्यामुळे त्यांना पण प्रॉब्लेम आलेले आहेत. तर त्यामुळे त्यांचे जे तर त्यामध्ये काय काय मुद्दे असू शकतात त्यांच्याकडून कन्फ्यूज झालेले मी तुम्हाला सांगतो. तर ह्यामध्ये पहिला एक मुद्दा ह्या ठिकाणी मी तुमच्यासमोर घेऊ इच्छितो. के-वाय-सी. जेव्हा तुम्ही के-वाय-सीसाठी जेव्हा आपलं आधार कार्ड वगैरे ह्या ठिकाणी आधार कार्ड, जे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही ह्याचे सगळे डॉक्युमेंट्स आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे सांगितले होते, हे डॉक्युमेंट आपलं बँक पासबुकचं झेरॉक्स वगैरे, पुन्हा आपलं UDID कार्ड, हे जे तुम्ही सबमिट केला होतात, त्यांनी ते अपडेट नाही केलेलं आहे त्याच्यामध्ये. हे काही तहसीलमधून केलेलं आहे ऑलरेडी, मी एक्सेप्ट पण करतो की काही तहसीलमधून असे काही स्टाफ आहेत की त्यांनी ऑलरेडी ह्या ठिकाणी अपडेट वगैरे केलेला आहे. त्यामुळे त्या लोकांना काहीही प्रॉब्लेम नाही येणार. आणि आता ह्याच्यानंतरचा मुद्दा पुढचा. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही, त्यामुळे तर तुम्हाला मी सांगितलं होतं, SAS पोर्टलवरती जाऊन तुम्ही स्वतः चेक करू शकता की तुम्ही कसं कसं त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे, टाकलेला आपण आहेत, की तुम्ही कसं इझी वेमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपलं डेट वगैरे बघायची आहे. तर ह्या ठिकाणी परत तुम्हाला एकदा मी ते दाखवतो की डेट्स वगैरे तुम्ही जाऊन कसं चेक करू शकता. म्हणजे फक्त दाखवतो की काय, जेव्हा तुम्ही तिथं SAS पोर्टलवरती जाता, पुन्हा जेव्हा तुमची डिटेल्स टाकता, त्यानंतर तिथं डेट्स वगैरे काय दाखवतं ते. SAS पोर्टलवरती तुम्ही जेव्हा जाल, तुम्हाला हे डिटेल्स ह्या ठिकाणी पाहिजे आहे. हे डिटेल तुम्ही पाहू शकता इथं. हे अपडेट हे हे अपडेट ह्या ठिकाणी झालं असलं, वरचं असो किंवा खालचं असो, हे दोन्ही पण खूप इम्पॉर्टंट. ह्या ठिकाणी हे दोन्ही पण तुमचे अपडेट झालेले असले तर 100% त्यांनी तुमची के-वाय-सी केलेली आहे, तुमचे डॉक्युमेंट्स दिलेला फायदा तिथं त्या ठिकाणी झालेला आहे, असं समजू शकतो. ह्याच्यामधलं एक पण तुमचं ह्या ठिकाणी अपडेट नाही झालं, ह्याच्यामध्ये हे नाही झालं किंवा हे नाही झालं, तर त्या ठिकाणी काही ना काही त्यांचा डॉक्युमेंट्सचा काहीतरी इकडं तिकडं झालं, त्यांनी या ठिकाणी अपडेट केलेलं नाही आहे, असं तुम्ही पकडू शकता. तर त्यामुळे तुम्ही डिटेल्स जाऊन लॉग इन करा आणि त्या ठिकाणी पाहून घ्या प्लीज. आणि ते त्यांच्याकडे एक पोर्टल दिलेलं आहे, जे की मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवू इच्छितो. ऑलरेडी ह्या ठिकाणी तहसीलकडे एक पोर्टल दिलेला आहे, तहसीलकडे एक लॉग इन डिटेल्स दिलेली आहे, जे की SAS जो पोर्टल आहे त्याच्यामध्येच त्यांची लॉग इन डिटेल्स असते, जे की मी तुम्हाला पुढे दाखवतो. त्याच्या थ्रू ते अपडेट वगैरे सगळं करतात. मी तुम्हाला ते पोर्टल दाखवून देतो. हेच ते पोर्टल आहे जे आपल्याला पण ॲक्सेस करू शकतो आणि त्यांना पण ॲक्सेस करण्यासाठी हाच पोर्टल आहे. आपल्याला पण ह्याच्यामध्ये डिटेल्स भेटते, पण त्यांना एडिट वगैरे करण्याची पूर्ण कॅपेबिलिटी त्यांच्यामध्ये हातामध्ये आहे. फक्त आपल्या हातामध्ये हे आहे की आपण जो आपला डिटेल्स आहे बाकीची हे आपण पाहू शकता, की आपला जो पेन्शनचा क्रमांक वगैरे आणि पेन्शनची सध्याची स्थिती काय आहे, स्टेटस काय, ते वगैरे आपण फक्त नॉर्मली या ठिकाणी पाहू शकतो. पण जे तहसील कार्यकर्त्यांना, जे तहसीलचे ऑफिसर आहेत, त्यांना ह्या ठिकाणी एडिट करण्याची, अपडेट करण्याची पूर्ण डिटेल्स दिली जाते. हे तुम्ही समोर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असता, युजर नेम आणि पासवर्ड हे तहसीलसाठी आहे. हे जो लॉग इन डिटेल्स आहे, तहसील लॉग इन केल्यानंतर बाकीची पूर्ण जे एरियामधला जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी सगळ्यांना ID पासवर्ड दिलेला आहे, जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत. मग ते लॉग इन केल्यानंतर त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती आहेत सध्या लाभार्थी, किती त्यांची काय सिच्युएशन आहे सध्या, तर किती जणांनी लाभ घेतलेला, किती जणांची के-वाय-सी झालेली आहे, किती जणांचा अपडेट झालेला आहे, आतापर्यंत त्यांना किती जणांना पेन्शन भेटले, आतापर्यंत किती पेन्शन भेटलेली आहे, कधीपासून त्यांची पेन्शन स्टार्ट झालेली आहे आणि सध्या काय त्रुटी आहेत त्यांच्यामध्ये, त्यांच्या कशामधून त्यांना पेन्शन भेटते, काय त्यांच्या पर्सेंटेज काय आहे त्यांच्या डिसेबिलिटी आणि त्यांना किती पेन्शन दिली पाहिजे,
पूर्ण डिटेल्स ह्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर पूर्ण त्यांच्यासमोर डिटेल्स येऊन जाते आणि अपडेट करण्याचं आधार कार्डचं अपडेट वगैरे ह्या ठिकाणूनच होतं. तर त्यामुळं तुम्ही तहसीलमध्ये गेलात तर हे डिटेल्स तुम्ही त्यांना जाऊन विचारू शकता, सर तुम्ही तुमच्या आय डीमध्ये लॉग इन करा. लॉग इन करून मला ह्या ठिकाणी दाखवा सर की सध्याची काय सिच्युएशन, माझ्या आय डीवरती काय दाखवत आहे, काय मला प्रॉब्लेम, माझं त्रुटीमध्ये काय दाखवत आहे का, हे तुम्ही त्यांना जाऊन प्रश्न विचारू शकता. अशा ठिकाणी त्यांना जाऊन तुम्ही तुमचे जे काही डाऊट आहेत पूर्ण तुम्ही ह्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारू शकता. आणि हे आपण कमेंटमध्ये नॉर्मली बोलता तुम्ही की सर पेन्शन नाही पेन्शन, पण त्याच्यामधले आतमधले जे मेन मुद्दे आहेत ह्या ठिकाणी त्यांचं लॉग इन डिटेल्स आहे, त्यांनी काय टाकलेलं आहे, काय त्यांनी तुमची जे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे घेतलं किंवा तुमच्या डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे KYC साठी डॉक्युमेंट्स घेतले त्याच्या थ्रू त्यांनी ह्या ठिकाणी अपडेट केलं का नाही, वेबसाईटवरती त्यांनी अपडेट केलेलं आहे का नाही, ते बघणं खूप गरजेचं आहे. तर आणि तुम्ही नॉर्मली आपण इथं बोलू शकता सर की असं पेन्शन वगैरे नाही, पण जेव्हा तुम्ही तहसीलमध्ये जाऊन प्रॉपर्ली त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन घ्याल, जेव्हा तुमचा पेन्शन क्रमांक द्याल किंवा तुमचं नाव वगैरे सगळे त्यांना दिल्यानंतर ते चेकआउट करून घेतात सगळं. आणि तुम्ही स्वतः जाऊन तिथं पूर्ण स्टेटस वगैरे पहा, काय सिच्युएशन आहे, कशामुळं माझं त्रुटीमध्ये गेलं, तर हे प्रश्न तुम्ही जाऊन त्या ठिकाणी विचारा प्लीज. कारण ह्याच्या थ्रू तुम्हालाच मदत होणार आहे. तुम्ही वारंवार मला परेशान दिसता की हे सर पेन्शन नाही आलेली, खूप डिपेंड आहेत पेन्शनवरती. मी समजू शकतो खूप आपले दिव्यांग पेन्शनवरती डिपेंड आहेत. काय काय त्यांना प्रॉब्लेम येतात, काय फेस त्यांना प्रॉब्लेम करावा लागतं पेन्शन मिळत नसल्यामुळे. ते मी हर एक प्रॉब्लेम मी ह्या ठिकाणी समजू शकतो. तर हा तुम्हाला प्रॉपर ह्या ठिकाणी समजला असेलच मुद्दा. तर हे तुम्हाला मुद्दा ह्या ठिकाणी प्रॉपर समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. कारण हे ज्यांना आलं नाही तर नक्कीच तुम्ही शक्यता आहे की आज पेन्शन येण्याची. आज तर नाही आलं तर नक्कीच तुम्ही तहसीलमध्ये जावा आणि हे जे आपण क्वेश्चन आता मी तुम्हाला थोड्या वेळाखाली बोललो ते क्वेश्चन नक्कीच जाऊन तुम्ही त्यांच्यासोबत विचारू शकता, त्यांना बोलू शकता की असा असा प्रॉब्लेम मला येत आहे, पेन्शन सगळ्यांना येत आहे बट मलाच का प्रॉब्लेम येतो आणि काय काय इश्यू आहे माझ्या ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये किंवा माझ्या प्रोफाईलमध्ये काय इश्यू आहे तुम्ही प्लीज बघा. आणि ह्याच्यामध्ये आता तिसरा मुद्दा मी ह्या ठिकाणी तुमच्यासमोर सांगतो की आता ह्या ठिकाणी भरपूर जणांना वाटतं की मार्चची पेन्शन कधी येणार आहे, मेची पेन्शन कधी येणार आहे. तर मेच्या पेन्शनचं ह्या ठिकाणी अपडेट ह्या ठिकाणी आलेलं आहे. त्यासोबतच मेची पेन्शन तुम्हाला पडणार, त्यासोबतच ज्यांनी अपडेट वगैरे केलं मार्च, एप्रिल यांची पण पेन्शन तुम्हाला ह्या ठिकाणी मार्चमध्येच ह्या महिन्यांची पण तुम्हाला सोबत भेटू शकते. ज्यांना ज्यांना आलेली नाही आहे मार्चची पण ह्या ठिकाणी येऊ शकते, मार्च एप्रिल आणि मेची पण तुम्हाला सोबत ह्या ठिकाणी पेन्शन येण्याची पूर्ण शक्यता आहे. ज्यांना नाही आली मी त्यांचा बोलतोय, ज्यांना परत एकदा तुम्ही गोष्टीवरती लक्ष द्या, ज्यांना नाही आली त्यांचं ह्या ठिकाणी उद्या किंवा आजच म्हणजे मी आज संध्याकाळी व्हिडिओ म्हणजे मी 14 तारखेला संध्याकाळी व्हिडिओ बनवतोय तर त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे 15 तारखेला ह्या ठिकाणी 100% 15 तारखेला जो पेन्शन रिलेटेड अपडेट आलेली आहे जो की 15 मे 2026 ह्या ठिकाणी जी ही डेट आहे ह्या ठिकाणी तुम्हाला पेन्शन पडणार आहे. जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये इकडं तिकडं झालं तर तुम्हाला ह्या ठिकाणी 16 तारीख पण या ठिकाणी येऊ शकते. 16 तारखेला पण ह्या ठिकाणी पेन्शन पडण्याची शक्यता आहे. तर हे डेट्स जास्तीत जास्त पूर्ण चान्स मला ह्या ठिकाणी म्हणजे आजचाच दिसत आहे. आजच तुम्हाला संध्याकाळपर्यंत नक्की पूर्ण पेन्शन पडण्याची शक्यता आहे. पण जास्त कॅन्डिडेट असल्यामुळे ह्या ठिकाणी 16 तारीख पण ह्या ठिकाणी येऊ शकते पेन्शन पडण्याची. त्याचा दुसरा दिवस येऊ शकतो. 15 आणि 16 ह्या 2 डेट्समध्ये मेक शुअर तुम्हाला पूर्णपणे पेन्शन येण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये पण हे पण तुम्हाला मी प्रॉपर सांगू शकतो, ज्यांना मार्चमध्ये पेन्शन नाही आलेली त्यासोबत एप्रिलमध्ये नाही आलेली आणि त्यासोबत मेमध्ये नाही आलेली. तर यांच्या पूर्ण मेमध्ये आता जर हे तर ऑलरेडी अपडेट केलं तर मेमध्ये ह्या ठिकाणी पेन्शन तसं तर येणारच आहे. त्यासोबत तुम्हाला मार्च आणि एप्रिलची येणार आहे. तर त्याच्यामध्ये आणि कुणाला येणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. ज्यांनी KYC केली आहे त्यांना येणार आहे. आणि आता ते वरून तुम्हाला ह्याच्यामध्ये कळालंच असेल की बच्चूभाऊ कडूने जे आपले बच्चूभाऊ कडू त्यांनी एक ॲक्शन घेतला होता की ते आंदोलन करायचं बोलत होते मुंबईमध्ये मंत्रालयाला. तर त्यांना घाबरून ह्या ठिकाणी KYC केली तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल, पण ह्या ठिकाणी हे 2-3 महिन्याची जी पेन्शन आहे तुम्हाला पूर्णपणे ह्या ठिकाणी भेटणार आहे. कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलं की दिव्यांगांना थोडा प्रॉब्लेम येतो KYC वगैरे करण्यासाठी. त्यांना
तहसीलमध्ये जाणार आणि दिव्यांग थोडं एज्युकेटेड नसल्यामुळे पण त्यांना प्रॉब्लेम येत आहे आणि त्यांना सहाय्य करायला पण कोणी नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम त्यांना येत आहे. तर हे सगळं अपडेट त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे वरती. तर त्याच्यामुळे पूर्ण हे ट्राय करा. तुम्ही ह्या ठिकाणी KYC डॉक्युमेंट्स दिले तरी ठीक आहे, नाही दिले तरी ठीक आहे, दिले पण हे मेक शुअर तुम्ही द्याच. मी पूर्ण अपेक्षा करतो तुम्ही जे हे KYCचे डॉक्युमेंट्स आहेत तहसीलमध्ये तुम्ही दिलं तर की खूप चांगलं आहे, कारण पुढची तुमची पेन्शन अडून नाही जाणार. आता तुम्हाला हे 2-3 महिन्याच्या भेटतील ठीक आहे, पण पुढे काय करणार, परत तुम्हाला 10 वेळेस हेच म्हणावं लागेल की सर पेन्शन नाही आली, पेन्शनचा असा प्रॉब्लेम येत आहे, पेन्शनचा असं प्रॉब्लेम येत आहे. परत परत तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करायला लागेल. तर ते मेक शुअर तुम्ही तुमचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते नक्कीच तुम्ही तहसीलमध्ये जाऊन जमा करा, कारण परत परत तुम्हाला हे प्रॉब्लेम नको यायला प्रॉब्लेम, असं मला पण वाटतंय. तर वेबसाईटवरती SSC वेबसाईटवरती काय अपडेट आलेली आहे पेन्शन रिलेटेड मी तुम्हाला ह्या ठिकाणी थोडक्यामध्ये दाखवतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही लाईव्ह पाहू शकता. लाईव्ह आपण त्यांच्या प्रॉपर वेबसाईटवरती आलेलो आहोत. तर वेबसाईटवरती सिम्पली ह्या ठिकाणी अपडेट त्यांनी दिलेली आहे. तर ते तुम्हाला हे तर कन्फर्म माहितीच कळालंच असेल की हे पेन्शन आहे तुम्हाला कोणत्या महिन्याची आणि कधीपासून कोण्या कोण्या लोकांना भेटणार आहे हे तुम्हाला प्रॉपर ह्या ठिकाणी समजलं असेल, मी अशी अपेक्षा करतो. तर सिम्पली ह्या वेबसाईटवरती नॉर्मली जसं हर वेळेस जेव्हा DBT आहे ते अपडेट करत असते की ह्या कारणामुळे ह्या ठिकाणी वेबसाईट आहे हे थोडी बिझी असणार आहे. तर ह्या ठिकाणी त्याचा पोर्टलवरती डिटेल्स त्यांनी दिलेली आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 14 मे 2026 संध्याकाळी 6 वाजेपासून 15 मे 2026 सकाळी 9 वाजेपर्यंत ह्या ठिकाणी वेबसाईट बिझी राहणार आहे, कारण ह्याच्यामध्ये पूर्ण कार्य चालणार आहे तेच पेन्शन डिस्ट्रीब्युशनचं, पेन्शन पेन्शन सप्लाय करण्याचं, पेन्शन डिस्ट्रीब्यूट करण्याचं, पेन्शन देण्याचं, वाटप करण्याचं. तर हे सगळं काम चालणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी पोर्टलमध्ये हे डिटेल्स दिलेली आहे, कारण बाकीचे कामं तुम्ही ह्या वेबसाईटवरती नको करा. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे जी मी तुम्हाला डेट दिली होती तर जे आपल्याला 10 तारखेला किंवा 11 तारखेला त्या ठिकाणी पोर्टलवरती सेम अशी डिटेल्स बघायला भेटलेली होती. तर ते पण ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, पुढे तुम्हाला दिसेलच. तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडा डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये जास्त एक्स्ट्रा टायमिंग दिलेला आहे, कारण जेव्हा जेवढे जास्त लाभार्थी असतात तेव्हा एक्स्ट्रा त्या ठिकाणी हे दिले जातं, टायमिंग दिलेला जातो वेबसाईटवरती. कारण हे एक सीट राहते, त्या शीट थ्रू सगळ्यांना त्यांच्या वेबसाईटवरती प्रॉपर वर्क करण्यासाठी हे सगळी डिटेल्स दिलेली जाते, कारण लोड होण्यामध्ये थोडा वेळ लागतो. ते सगळं व्हेरीफाय वगैरे होतं, त्यानंतर हे बाकीचे कामं होतात. त्यामुळे त्यांनी ऑलरेडी टाईम ह्या ठिकाणी वेबसाईटवरती दिलेला आहे. हे थोडं टेक्निकल गोष्टी आहेत, ते तुम्हाला थोडं समज ज्यांना आता कोडिंगचं वगैरे लँग्वेज असेल C++, जावा, जे की वेबसाईट वगैरे बनवण्यासाठी कामाला येतात, तर त्यांना नक्कीच ह्याच्या रिलेटेड माहिती असेलच. ही सगळ्या कोडिंगच्या लँग्वेजला ज्याच्या थ्रू एक वेबसाईट बनते आणि त्याच्यामध्ये अपडेट वगैरे होतात, ऑटोमॅटिक डिटेल्स वगैरे फाइंड करतात, तर त्याच्या रिलेटेड हे लँग्वेज आहेत. C++, जावा वगैरे हे कोडिंगच्या म्हणजे IT सेक्टरच्या पूर्ण हे लँग्वेज आहे, IT साईडची पूर्ण लँग्वेज आहे. तर ह्यामुळे आता याच्या काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला 100% तुम्हाला पेन्शन तुमची भेटणार आहे. आणि तरी पण हे सगळी डिटेल्स पाहून पण तुम्हाला पेन्शन नाही आली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, आणि ते पुढचे काय प्रॉब्लेम आहेत मी पण तुम्हाला नक्कीच पूर्ण डिटेल्स आणखीन फाइंड करून तुम्हाला सांगणारच आहे. पण आता सध्या मेक शुअर तर मी सांगू शकतो की पुढे प्रॉब्लेम कुणाला येणार नाही आहे. त्यांना पेन्शन नक्कीच ह्या ठिकाणी जेवढे लाभार्थी, जेवढे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट टाकलेले आहेत की सर पेन्शन नाही आली, तर मेक शुअर त्यांना ह्या ठिकाणी पेन्शन येणार आहेच. कोणत्या कोणत्या महिन्याची येणार आहे ते पण तुम्हाला ह्या ठिकाणी ऑलरेडी कळालंच असेल. मी सगळं अपडेट ह्या ठिकाणी दिलेलं आहे, आणि कुणाला येणार आहे कुणाला नाही येणार आहे ते पण तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉपर ह्याच्यामध्ये जे आपण पाठीमागे डिस्कस केलं थोड्या वेळाखाली, तर त्याच्या थ्रू तुम्हाला या ठिकाणी कळालं असेलच. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे 11 मेला ह्या ठिकाणी आलेली होती डिटेल्स, हे तुमच्यासमोर दिसत असेल. ह्या ठिकाणी टाईम पण कमी दिला, एका दिवसामध्येच ह्या ठिकाणी सगळं त्यांनी कव्हर केलेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये कमी जणांचे नाव होते, त्यामुळे त्यांना अपडेट करायला पण ह्या ठिकाणी बराचा वेळ नाही लागलेला, कमी वेळ लागला. तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉपर असेलच, नाही तर तुम्हाला प्रॉपर ह्या ठिकाणी परत एकदा हायलाईट करून ह्या ठिकाणी दाखवतो. मी प्रॉपर हायलाईट करून दाखवतो ते पण तुम्हाला कळेल. तर ह्या ठिकाणी बघू शकता 11 मे 2026, आणि ह्याचा टायमिंग काय दिलेला आहे बघा, सकाळी 12 पासून संध्याकाळी 11 मे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. तर हे खूप कमी टायमिंग आहे. आणि आता तुम्ही बघू शकता डायरेक्ट 14 तारीख आणि डायरेक्ट 15 तारीख असा अपडेट दिलेला आहे, कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा भरपूर जण आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये पेन्शन येण्याची पूर्ण प्रॉपर ह्या ठिकाणी हे आहे, ज्यांना ज्यांना नाही आलेली तर त्यांना पूर्ण येण्याची ह्या ठिकाणी शक्यता आहे. तुम्ही लॉजिकली पण समजू शकता आणि टेक्निकली पण ह्या गोष्टीमधून पूर्ण ह्या ठिकाणी प्रूफसहित तुम्हाला दिसत आहे की एक्स्ट्रा जे भरपूर जण आहेत त्याचा टायमिंग लागतोच, त्यांच्यासाठी वेबसाईटवरती टायमिंग लागतोच.
आणि जेव्हापासून आपलं चॅनल क्रिएट झालेलं आहे, जेव्हापासून आपण डिस्कस करतो, तर हर एक आपला जुना डाटा पण आपल्यापेक्षा पूर्णपणे अवेलेबल असतो. तुम्हाला कधी बघायचा असला तरी तुम्ही नक्की मला सांगू शकता की सर ह्या व्हिडिओमध्ये हे डाटा तुम्हाला दाखवला होता, त्या डाटा रिलेटेड मला इन्फॉर्मेशन पाहिजे, तर नक्कीच तुम्हाला ते डाटा रिलेटेड मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ शकतो. हर एक डाटा आपल्याला आपला जो मेन सर्व्हर आहे, आपल्या मेन सर्व्हरमध्ये पूर्ण डाटा अपडेट असतो. तर त्यामुळे तुम्हाला काही कन्फ्यूज वगैरे होण्याची गरज नाही, किंवा तुम्ही कधी तुमचा पर्सनल डाटा वगैरे मला कधी शेअर केला तर नक्कीच माझ्याकडे ते आपल्या मेन सर्व्हरवरती अटॅच असतो, आपल्या सर्व्हरला ह्या ठिकाणी अटॅच राहतो. त्यामुळे आता पाठीमागचा हे डाटा होता तुमच्यासमोर मी लगेच ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. किंवा तुम्ही परत कधीचा तुम्हाला डाटा हवा असला तर नक्कीच मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवू शकतो. तर ह्याचं तुम्हाला हे पण बघायचं असेल तर की पेन्शन कधी आलेली ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी थोडक्यामध्ये दाखवून देईन. हे 12 तारखेला 11 तारखेला अपडेट केल्यानंतर हे 12 तारखेला पेन्शन आलेला आहे. त्याचा डाटा तुमच्यासमोर या ठिकाणी दिसत आहे. आपल्या पाठीमागल्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही नक्कीच पाहिला असेलच हे डिटेल्स. तर जो आपला मेन मुद्दा आहे त्याच्याकडे आपण वळूया आता. आपल्या चॅनलचं हे ट्राय आहे की जेवढं आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना जेव्हा जे स्कीम वगैरे आहे, जेवढं नॉर्मल लोक आहेत त्यांना पण आपण मदत करत असतोच. पण जे दिव्यांग आहेत त्यांच्याकडे पण सध्या यांचे खूप मुद्दे मला समोर दिसून येत होते. त्यामुळे यांच्या रिलेटेड अपडेट घेऊन येणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे आपण हे अपडेट सतत या ठिकाणी घेऊन येत असतो. तर आय होप तुम्हाला पूर्ण ह्या ठिकाणी पूर्ण जे डाऊट आहेत ऑल ऑल आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो. तुमचे ऑल डाऊट ह्या ठिकाणी क्लिअर झालेच असतील. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर ह्या ठिकाणी पूर्ण ह्या ठिकाणी जो तुमचे पेन्शन रिलेटेड आहे पूर्ण ह्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे, पूर्ण आपलं बोलणं झालेलं आहे. तरी पण तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही पण डाऊट आला, काही पण छोटा मोठा डाऊट वाटला तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी नक्कीच तुम्हाला ह्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये आन्सर देण्याची कोशिश करेल. आणि परत एकदा सांगतो तुम्हाला, आय होप तुमचे पूर्ण डाऊट ह्या ठिकाणी क्लिअर झाले असतीलच अशी अपेक्षा आहे मला. तरी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. आणि नक्कीच हा पूर्ण अपडेट आहे. ह्या अपडेटसाठी आपल्याला अपडेट वगैरे घेण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे, बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. वरिष्ठ कार्यकर्त्यांना ह्या ठिकाणी बोलावलं, ऑफिसरांना बोलणं करावं लागलेलं आहे. त्यामुळे आपण ह्या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. तर त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या जवळचे आसपास जे बंधू भगिनी आहेत ज्यांना हे प्रॉब्लेम येत आहे तर नक्कीच त्यांच्यासोबत व्हिडिओ हा शेअर करा. आणि त्यासोबतच तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ हा अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मला नक्कीच तुम्ही करू शकता. आणि तुम्ही कोण्या जिल्ह्यामधून हे व्हिडिओ पाहता आणि तिथं काय प्रॉब्लेम पेन्शन रिलेटेड येतोय ते पण नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.